अध्यक्ष महोदय, 293 अन्वये विरोधकांचा जो प्रस्ताव आला आहे तो कृषी विभागाशी संबंधित आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे. बाकीचेही काही विषय आहे, परंतु खऱ्या अर्थानं हे विरोधकांचे मगरीचे अश्रू म्हटल्यास काही वावगं ठरणार नाही असं मला वाटते. कारण ज्या पद्धतीनं यांनी आजपर्यंत या राज्यावर आणि देशावरही अनेक वर्ष सातत्यानं एक हाती सत्ता ठेवली, राबवली, त्यांच्याकडून ह्या पद्धतीच्या गोष्टी जरा आश्चर्यकारक वाटतात. सर्वप्रथम मी महायुतीचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचं मनपूर्वक आभार मानेन. कारण शेतकऱ्यासाठी जे आवश्यक गोष्टी होत्या, ज्या सातत्यानं एवढे वर्ष व्हायला पाहिजे होत्या, काँग्रेसच्या नेतृत्वात अनेक वर्ष सरकारं होती, परंतु दुर्दैवानं शेतकऱ्यांकरता ते काहीही करू शकले नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं ही अवस्था ओढवली असं माझं स्पष्ट मत आहे. आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगले निर्णय आपल्या सरकारनं घेतले. 2014 ते 19ही घेतले. त्यानंतर पुन्हा 2.5 वर्षानंतर आपलं सरकार आलं, त्यावेळेसही चांगले निर्णय झाले आणि आता पुन्हा अनेक चांगल्या निर्णयाची नांदी सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचे काही निर्णय त्यामध्ये सांगता येतील की जसं शेतकऱ्यांना मोफत विजेचा विषय आहे. यांची सरकार असताना यांनी मोफत विजेचं गाजर दाखवलं, निवडून आले आणि नंतर ते वसुल्या सुरू केल्या. परंतु आपल्या सरकारनं तो निर्णय जाहीर केला, मोफत वीज देणं सुरूही केलं आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न होता की शेतकऱ्यांना दिवसावीज मिळाली पाहिजे, त्या संदर्भात चांगले मजबूत पाऊल उचलले आणि सौर फीडरच्या माध्यमातून तो निर्णय इम्प्लिमेंटही होऊन राहिला आहे. आणि मी आनंदानं अभिमानानं सांगू शकतो की माझ्या मतदारसंघात 2 फीडर सोलरवर झालेले आहेत आणि जवळपास 2,500 शेतकरी आता त्याचा दिवसा विजेचा लाभ घेत आहेत. आणि या पद्धतीनं सगळेच 2026च्या शेवटापर्यंत या महाराष्ट्रातील सर्व फीडर्स हे निश्चितपणे सोलरवर येतील आणि दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळणं सुरू होईल. एक सोलर पंपांचा विषय सगळ्याच सन्मानित सदस्यांनी मांडला आहे. माझंही मत त्याचं की किमान डिमांड भरलेले जे शेतकरी आहेत त्यांना तरी आपण हे पंप उपलब्ध करून द्यावे, कारण बऱ्याच वर्षांची त्यांनी डिमांड भरलेले आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांना हे ऑप्शनल ठेवावं अशी माझी एक शासनाला विनंती असणार आहे. संत्रा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पैसे थकीत होते, परंतु ते शासनानं जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांना दिलेले आहे. तरीही काही शेतकऱ्यांचे ते राहिलेले आहे, ते सुद्धा लवकरात लवकर द्यावे अशी मी विनंती करतो. आणि कंत्राटी भरतीच्या बाबतीतही विषय या प्रस्तावामध्ये आहे. तर त्या संदर्भात आता एक महाट्रान्सकोच्या माध्यमातून लोअर डिव्हिजन क्लर्क आणि असिस्टंट इंजिनियर यांच्या भरतीची परीक्षा अनाऊन्स झाली आहे, ती TCSला दिलेली आहे. तर त्या उमेदवारांचे जवळपास 60,000 उमेदवार त्या परीक्षा देणार आहेत. तर त्यांच्या काही लोकांची निवेदनं प्राप्त आहेत की हे ट्रान्सपरंट व्हावं, याकरता TCSच्या अधिकृत केंद्रांवरून ह्या गोष्टी झाल्या पाहिजे, ह्या परीक्षा झाल्या पाहिजे, जेणेकरून त्या व्यवस्थित होतील आणि सगळ्यांना न्याय मिळेल, कुठेही धांदल होणार नाही. त्या दृष्टीनं या संदर्भात शासनानं लक्ष घालावं अशी विनंती करतो. आणि अध्यक्ष महोदय, महत्त्वाचा विषय शेतकऱ्याकरता हा सिंचनाचा असतो आणि त्या संदर्भात एवढे वर्ष कुठलंही काम न करू शकलेले सरकार प्रामुख्यानं विदर्भात अनेक प्रकल्प सुरुवातीला जाहीर झाले, त्यांच्या फक्त किमती वाढत गेल्या, मात्र ते पूर्ण झाले नाही. ते आपल्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध करून दिला गेला आणि ते पूर्णतःच येत आहे. मोठ्या प्रमाणात सुभ्रमा दिल्या गेल्या आणि सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प नळगंगा पैनगंगा प्रकल्प हा आता जाहीर झाला आहे. त्याची सगळ्या टेक्निकल गोष्टी झाल्या, त्याची प्रोव्हिजनसुद्धा करून येणाऱ्या काळात निश्चितपणे पूर्ण विदर्भाला संजीवनी देणारा हा प्रकल्प आहे. लाखो हेक्टर शेती ही सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे सुद्धा मी या शासनाचा मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो. पांधन रस्त्यांच्या बाबतीत निश्चितपणे मोठ्या प्रमाणात निर्णय आपल्या सरकारनं घेतलेला आहे. त्याची निधीसुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला आहे. माझ्या मतदारसंघात मोठी कामं त्या संदर्भात सुरू आहे, ती निश्चितपणे पूर्णत्वास येतील, त्याबद्दल मी आभार मानतो. आणि अध्यक्ष महोदय, शक्तिपीठाच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्या. याच पद्धतीनं समृद्धीला सुद्धा या लोकांनी विरोध केला होता. विशेष करून माझ्या मतदारसंघातच त्यांचे एक मोठे नेते आहेत, त्यांनी प्रचंड विरोध केला. त्यांना ती सवय आहे, कुठलाही त्यांच्याही सरकारमध्ये एक सोफियाचा प्रकल्प आला होता, त्यालाही विरोध केला, नंतर आपोआप ते विरोध बंद झाला. समृद्धीलाही विरोध केला आणि सगळ्यात पहिले शेती त्यांचीच देण्यात आली. परंतु त्या प्रकल्पानंतर जेव्हा तो पूर्णत्वास आला, तेव्हा आज अनेक ठिकाणी यांचेच नेते आणि आमदार मोठ्या प्रमाणात म्हणतात की आम्हालाही या समृद्धीला जोडून द्या, कारण त्याचं महत्त्व सगळ्यांना कळतं, त्याचा लाभ सगळ्यांना माहीत आहे. त्याच दृष्टीने शक्तिपीठाचा सुद्धा मोठा लाभ सगळ्यांनाच होणार आहे. त्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या सगळ्यांचं शासनाने मान्य केलं आहे की ज्या काही त्रुटी असतील, काही सूचना असतील, त्या निश्चितपणे मान्य करून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही या पद्धतीने तो प्रकल्प होईल. आणि त्या माध्यमातून हा अत्यंत चांगला प्रकल्प शासनाच्या माध्यमातून राबवला जाणार आहे. यामध्ये जे आपण म्हणतो की तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून पर्यटनही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात होतील, या सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळे विकासाला सातत्याने विरोध करणं आणि स्वतःच्या कार्यकाळामध्ये असे कुठलेही दूरदृष्टी असलेले प्रकल्प न करणं, ज्याच्या माध्यमातून 50-60 वर्ष 100 वर्षाचं पुढचं व्हिजन ठेवून
या भागाचा विकास दृष्टिक्षेपात आला पाहिजे या पद्धतीचं कुठलंही काम यांनी आजपर्यंत कधी केलं नाही, परंतु ते आपलं सरकार करत आहे त्याबद्दल मी मनपूर्वक आपल्या शासनाचं खूप आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार, गाळयुक्त शिवार त्या माध्यमातून नाला खोलीकरण असेल, या सगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारने चांगली कामं केलेली आहेत. माझी पुन्हा एक विनंती असणार आहे की ज्वारीची खरेदी नाफेडच्या माध्यमातून सुरू होती, परंतु ते पोर्टल फार स्लो असल्यामुळं त्याचे मोठ्या प्रमाणात ऑनलाईन रजिस्ट्रेशन होऊ शकले नाही आणि खरेदी बंद झाली. ती लवकरात लवकर पुन्हा सुरू करावी, थोडी त्याला मुदतवाढ द्यावी आणि रजिस्ट्रेशन करता सुद्धा मुदतवाढ द्यावी अशी विनंती करतो. आणि अध्यक्ष महोदय, एक महत्त्वाचा विषय आहे एम सँडच्या बाबतीत. मगाशी महसूल मंत्री महोदयांनी सांगितलं, त्यावेळी मी विनंती केली पण बोलता आलं नाही. तर एम सँडच्या बाबतीत जे ॲग्रीमेंट प्रायव्हेट जे त्यात क्रशर करणार आहेत आपण मोठ्या प्रमाणात देणारी आहोत, पण त्यामध्ये ते 5 वर्षाकरताच ते ॲग्रीमेंट असणार आहे. त्यामुळं त्यामध्ये एक विनंती आहे की त्या सगळ्या लोकांनी आमच्याशी हे केली की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जे लागणार आहे त्या क्रशर करता ते प्रायव्हेट लोक जे करणार आहेत तर त्यांची इन्व्हेस्टमेंट 1.5-2 कोटीच्या जवळपास जाणार आहे. त्यामुळं आणि तो कार्यान्वित व्हायलाही साधारणपणे वर्षभर लागेल. तर तेवढ्या कमी पिरियडमध्ये त्यांची फायदा किंवा नफा त्यांना जो आहे तो होणार नाही. त्यामुळे त्यांची विनंती आहे की यामध्ये टेन्युअर थोडं वाढवावं, ॲग्रीमेंटचे कालावधी 5 वर्षाच्या ऐवजी 10 किंवा 15 वर्ष किमान करावा अशी विनंती त्यांनी केलेली आहे. अशी माझी शासनालाही विनंती आहे की त्यांनी कृपया या संदर्भात लक्ष घालावं. आणि अध्यक्ष महोदय, एक महत्त्वाची विनंती की आपल्या देशामध्येच एकंदरीत कॅन्सरचे पेशंट्स, हार्टचे, अशा सगळ्याच आजारांच्या, लहान लहान मुलांना मधुमेह, डोळ्यांचे विकार, सगळ्या गोष्टी होऊन राहिल्या. त्याच मुख्यत्वे हा रासायनिक खतांच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात होऊन राहिला आहे. म्हणून माझी शासनाला विनंती असणार आहे की एक अभ्यास गट स्थापन करून केंद्रालाही आपण विनंती करावी आणि राज्य स्तरावर जे काही घेता येईल ती आपले सेंद्रिय खतांना, सेंद्रिय वापराला काही सुविधा, जास्तीत जास्त फॅसिलिटीज, सबसिडी या वाढवून आणि रासायनिकवर थोड्या कमी करून आपल्याला त्याचा वापर वाढवून हे येणाऱ्या पिढीसाठी एक चांगलं काम करता येईल का या संदर्भात सुद्धा आपण लक्ष घालावं अशी विनंती करतो. आणि आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य चंद्रकांत नवघरे.